सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेला बॅनर हा महानगरपालिका अधिकाऱ्यांनी काढला आणि त्यामुळे शिवसैनिक संतापलेले आहेत। प्रतीक्षा नगर परिसरामध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे। बॅनर काढल्यावरनं शिवसैनिक संतापल्याचं पाहायला मिळत आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा बॅनर लावण्यात आलेला होता, मात्र हा बॅनर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढला आणि त्यानंतर आता शिवसैनिक संतप्त पाहायला मिळत आहे। हा बॅनर महानगरपालिकेने काढल्यामुळे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सस्पेंड झाला पाहिजे। ज्यांनी बाळासाहेबांचा फोटो पाडला, ज्यांनी तिरंगा पाडला, तो अधिकारी सस्पेंड झाला पाहिजे। पैसे घेतले काय? संतप्त शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे। पालिका अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शिवसैनिक करतात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। शिल्पा, नेमका सगळा काय प्रकार आहे, कुठून हा सगळा वाद सुरू झाला? गुरु, आपण जर पाहिलं तर सायन प्रतीक्षा नगर येथे शिवसेना शाखा क्रमांक 173 येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते आणि जे बॅनर लावलेले होते ते मुंबई महानगरपालिका अधिकारी वर्गाने हे बॅनर काढलेले आहेत आणि त्याचाच हा संताप आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते संतापलेले पाहायला मिळत आहे। माटुंगा ए पुत्तर अधिकारी वर्गावर कारवाई करा नाहीतर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील विभाग प्रमुख गजानन पाटील यांनी दिलेला आहे आणि सध्या सायन प्रतीक्षा नगर येथे ठाकरेंचे शिवसैनिक एकवटलेले पाहायला मिळत आहे आणि त्यांचा हा संताप आपल्याला पाहायला मिळतोय। गुरु, धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शिवसेनेचा